महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची निवड सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवली. महाराष्ट्रातला शिवसैनिक सुन्न झाला. पण त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयानं राज्यात शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार याबद्दल शिक्कामोर्तब केलं. आणि त्याच वेळेस सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचताना म्हणाले, सुनील प्रभू की भरत गोगावले यांच्यातील अधिकृत व्हीप कोण हे अध्यक्षांनी ठरवायला हवं होतं. आणि त्याच वेळेस विरोधकांनी प्रश्न विचारला, हे भरतशेठ गोगावले आहेत कोण? महाडमधल्या दुर्गम भागातील पाड्यापाड्यावरच्या कष्टकऱ्यांना विचारा, तुमच्या मदतीला येतंय कोण? तेव्हा कळतील भरतशेठ नेमके आहेत कोण. तासन तास मंत्रालयात ज्यांची वाट पाहणाऱ्या असंख्य चेहऱ्यांना विचारा, तुमचं काम करतंय कोण? त्यावेळेस त्यांना उत्तर मिळेल, भरतशेठ आहेत कोण. हजारो तरुणांच्या मांदियाळीला विचारा, तुम्हाला आधार देतंय कोण? तेव्हा उत्तर मिळेल, भरतशेठ आहेत कोण. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतल्या मुख्य प्रतोदपदी विराजमान झालेल्या भरतशेठ गोगावलेंचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ढालकाठी, खरवली पोस्ट, बिरवाडी तालुका महाड, जिल्हा रायगड असा आपल्या अनेकांच्या लेखी असलेला भरतशेठचा पत्ता महाडमधल्या दुर्गम भागातल्या पिंपळवाडी गावात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला आपलासा वाटणारा हा लढवय्या शिवसैनिक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात स्थान मिळवणारा झालाय. गावातच शालेय शिक्षण सुरू झालेल्या भरत गोगावलेंना तिसरीतच शाळेत नापास झाल्याचा शिक्का घेऊन घरी यायला लागलं. चुलत्यानं मुंबईला घेऊन गेल्यानंतर पुन्हा शाळेचे उंबरठे झिजवून घाटकोपर पूर्वेतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरी नंतरचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत 9वी पर्यंत शिक्षणात मन रमत होतं, गमत होतं, पण नंतर शाळा सोडलीच. आणि ते वर्ष होतं 1979चं. शाळा सोडली आणि भरतशेठची समाजकारणाची शाळा सुरू झाली. अगदी समाजकारणाची आवड निर्माण झाली म्हणून पंचक्रोशीतल्या प्रत्येकाची कामं करणं, अडीनडीला प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हा भरतशेठ यांचा स्थायी भाव झाला. कोणतंही काम असो भरतशेठ करणारच, कुणालाही परत पाठवणार नाही हा शिरस्ता भरतशेठचा प्रत्येकाच्या मनात रुजला. आणि त्याच वेळेस पंचक्रोशीत भरतशेठनी घोषणा केली की यावेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मी फक्त उभा राहणार नाही तर माझं पॅनल निवडून आणणार. थोरा मोठ्यांना पण हे पोरग काय बोलतंय हे कळण्याच्या वयात भरतशेठ थेट फक्त निवडून नाही आले तर त्या गावचे सरपंच झाले. आणि सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर सक्रिय राजकारणाला सुरुवात करताना खरं तर भरत गोगावले या नावाला राजकारणाचा कुठलाही वारसा नव्हता. वडील शेतकरी, त्यामुळे शेती किंवा गावाच्या बाहेर जाणं हे फार दुर्मिळ. अशात घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही 1992 साली पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी 4 चौघात भरतशेठनी घोषणा केली, यंदाची निवडणूक मी लढवणार. भरतशेठची खूप इच्छा होती की त्या भागाचं मी प्रतिनिधित्व करावं. काँग्रेसकडे त्यांनी तिकीट मागून बघितलं, पण सवयीप्रमाणे ते काँग्रेसने नाकारलं. आणि त्यानंतर भरतशेठनी घोषणा केली की मी स्वतः लढणार, अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार. संघर्ष करीत निवडणूक लढविणं आणि निवडून येणं हे भरतशेठनं खरं करून दाखवलं. त्यानंतर सत्ता नसताना सत्ताधारी असलेल्या पक्षाकडे सत्ता मिळावी म्हणून उंबरठे झिजवणाऱ्या असंख्य चेहऱ्यांना महाराष्ट्रानं पाहिलंय. पण थेट निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या भरतशेठ यांचं नाव महाराष्ट्रात आदरानं घेतलं जात आहे. तेव्हापासून म्हणजे 1992-93 पासून ते शिवसेनेशी जोडले गेले ते आत्तापर्यंत. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी विराजमान होईपर्यंत. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक लढले. 2 वेळा रायगड जिल्हा परिषदेच्या पशु, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे सभापतीही भरतशेठ होते. शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून रायगडमध्ये भरत गोगावलेंनी आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. रायगडमध्ये पूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले आणि नंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा दबदबा होता. शेकापचाही सुद्धा एक गट रायगड जिल्ह्यात अजूनही आहे. असं असतानाही रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याचं काम शिवसेनेचा ढाण्या वाघ भरतशेठ गोगावले आहे.
पक्षाचं संघटन, पक्ष बळकट करणं यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. प्रचंड कष्ट उपसले. महाडमध्ये सलग 3दा आमदार होण्याचं कर्तृत्व भरत शेटणी करून दाखवलं. खरं तर महाड विधानसभा मतदारसंघ 1990 पासूनच शिवसेनेकडे होता. 1990 ते 95, 95 ते 99 आणि 99 ते 2004 असा सलग 3 वेळा प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार म्हणून महाडचं प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर 2004 साली काँग्रेस राष्ट्रवादीला एकच कार्यकाळ या मतदारसंघात आपलं प्रतिनिधित्व करता आलं. कारण 2009 साली महाड मतदारसंघातून शिवसेनेचा ढाण्या वाघ परत आला होता. भरत शेठ गोगावले महाडमध्ये येताय म्हटल्यावर हजारो तरुणांचा जनसमुदाय पुन्हा एकवटला होता आणि तो शब्द दिला होता की आता महाडमध्ये फक्त आणि फक्त भरत शेठ राहणार. 2009 नंतर 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 ते आतापर्यंत भरत शेठ गोगावले म्हणजे महाड आणि महाड म्हणजे भरत शेठ गोगावले असं समीकरण झालं. अलिबागमधनं महेंद्र दळवी आणि कर्जतमधनं महेंद्र थोरवे हे विजयी होण्याच्या आधी 2 कार्यकाळ भरत गोगावले हे एकमेव रायगड जिल्ह्यातनं शिवसेनेचे आमदार होते. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटन बांधणीत म्हणून त्यांचं महत्वाचं स्थान पुन्हा पुन्हा अधोरेखित होत राहतं. महाड आणि पोलादपूर अशी 2 निमशहर वगळली तर हा पूर्ण मतदारसंघ 90 ते 95% ग्रामीण क्षेत्रातला. त्यामुळे मतदारसंघाची भौगोलिक रचना फार विस्तृत. अगदी जगाच्या पातळीवर रशिया जसं आहे तसं महाराष्ट्राच्या पातळीवर महाड एवढं विस्तीर्ण वाढलेलं आहे. अशी भौगोलिक परिस्थिती असलेल्या महाड पोलादपूर मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र भरत शेटणी निर्माण केली. भरत गोगावलेंचं नाव आजही कडवा शिवसैनिक म्हणून असंख्य शिवसैनिकांच्या मनामनात कोरलं गेलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला भरत शेठ पोहोचण्याच्या आधी हजारो तरुण तिथे पोहोचलेले असतात. खऱ्या लोकनेत्याची ओळख त्याच्या समवेत असलेल्या गर्दीत दिसत राहते. दर्दी माणसांची गर्दी कायम भरत शेठनी आपल्या समवेत ठेवली. भरत शेठ आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो. या शिवभूमीत आपलं कर्तृत्व असंच तळपत राहो या आपणास हार्दिक शुभेच्छा.